तर या युद्धाच्या झळा आता भारताला आणि महाराष्ट्राला देखील सोसाव्या लागतात। छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग क्षेत्राला जसं ऑटो हब म्हणून ओळखलं जातं, फार्मा हब म्हणून देखील ओळखलं जातं। संभाजीनगरच्या वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा या MIDCमध्ये छोट्या मोठ्या अशा 150 फार्मा कंपन्या आहेत। मात्र या फार्मा कंपन्यांना व्यावसायिक गॅस तुटवड्याचा चांगलाच फटका बसतोय। फार्मा कंपन्यांना व्यावसायिक गॅस मिळणं बंद झालंय। एबीपी माझानं प्राथमिक स्वरूपामध्ये दोन्ही मोठ्या कंपन्यांना भेटी दिल्या, जिथे कफ सिरप, कोल्ड सिरप, टॉनिक, ॲलोपॅथिक औषधं, मलम उत्पादनं, ORS आणि इतर औषधांची निर्मिती होते। दरम्यान वाळूज MIDC भागामधल्या औषध कंपन्यांची नेमकी काय स्थिती आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। तर युद्धाचा आजचा 18वा दिवस आहे। अनेक कंपन्यांना या सगळ्याचा फटका बसतो आहे। छत्रपती संभाजीनगरमधली वाळूज MIDC आणि इथे असणारी ज्या फार्मा कंपन्या आहेत त्यांना देखील व्यावसायिक गॅसच्या तुटवड्याचा हा फटका बसतो आहे। वेगवेगळ्या औषधांची उत्पादनं यामध्ये केली जात आहेत। बॉयलरमधून गॅस या ठिकाणी येतो आणि हे सगळं कसं ठप्प आहे? ॲक्च्युली बॉयलरमधून जी स्टीम असते ती स्टीम या ठिकाणी येते आणि ही स्टीम जी असते या स्टीमनी ह्या ठिकाणी आमची प्रोसेस आहे ना, हे जे प्रोडक्शन होतं हे याच्यात काही मटेरियल असतात, हे गरम करण्याची प्रोसेस असते। याला हे जॅकेटेड आहे आणि हे जॅकेटेड टँकमध्ये ह्या प्रोसेसनी आमचे मॅन्युफॅक्चरिंग होते। म्हणजे कप सिरप जर बनवायचं असेल, कोल्ड सिरप बनवायचं असेल तर त्याला जी हॉट प्रोसेस आहे ह्या टाक्यामधून होते आणि ह्या टाक्याला सगळ्या बाजूनी हे गॅसचे कनेक्शन लावलेले आहे, म्हणजे स्टीमचे। आणि या स्टीम शिवाय हे टाकीत काहीच करता येत नाही। आता हे पूर्ण ठप्प आहे, पूर्णपणे बंद आहे। किती फटका बसलाय ओव्हरऑल फार्मा कंपन्यांना? आता किती कंपन्या आहेत या ठिकाणी 22-23 कंपन्या आहेत सध्या औरंगाबादमध्ये आणि सगळ्या कंपन्याला फटका बसलेला आहे। आता माझं सगळ्यांशी बोलणं झालं, प्रत्येक कंपनी ह्या क्रायसिसमध्ये आहे, प्रॉब्लेममध्ये आहे। हा नुसता गॅसचा तर प्रॉब्लेम आहेच आहे, पण बाकीसुद्धा पेट्रोकेमिकलवर चालणारे जे काही प्रोडक्ट आहे, जसे की मेजरिंग कप आहे, बॉटल आहे, याचे सगळ्यांचे रेट कमीत कमी 30% वाढलेले आहे। जसं कानेरे यांनी सांगितलंय की वस्तुस्थिती अशी आहे की कंपन्या या बंद पडलेल्या आहेत आणि काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, काही बॉयलरवर सुरू असल्या तरी त्यांच्या अनेक प्रोसेस ज्या आहेत त्या गॅसमुळे ठप्प आहेत। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगरमधल्या कोटिंग कंपन्यांना देखील व्यावसायिक गॅस तुटवड्याचा फटका बसतोय। गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आता सुट्टीच देण्यात आली आहे। या कंपन्यांमध्ये साखर कारखाने, सिमेंट उद्योगासाठी लागणारी कन्व्हेयर चेन तयार होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।